राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक, आमदार अमल महाडिकांसह कार्यकर्ते ताब्यात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी केले। यावेळी महापौर रुपाली निकम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातच आमदार अमल महाडिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं। एका बाजूला न्याय व्यवस्थेनं न्याय द्यायची भूमिका देशाचे पंतप्रधान, जे आंदोलन चाललंय त्याला योग्यरित्या तपास करून विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेणारं सरकार हे न बाजूला विचारात घेता जाणून बुजून एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांच्या घरावरती मोर्चा काढणं, जे लोकशाहीच्या विरोधात आहे। संविधानानं जो अधिकार दिलाय, जो विषय दिलेला आहे, जो मांडण्याचा संसदेमध्ये अधिकार असताना सुद्धा एका बाजूला देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करणं, एका बाजूला सरकारच्या विरोधात हे करणं, पण ज्या पद्धतीनं देशामध्ये इतर राज्यांमध्ये ज्या घटना घडल्या याचा विचार न करता जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या आडानं हे पंतप्रधानांवरती किंवा भारतीय जनता पार्टी एनडीएवरती हे आरोप करणं हे चुकीचं आहे। आज आम्ही याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला होता, याचा आम्ही निषेध करतोय।